कोरोनाचं नाव जरी काढलं तरी आजही अनेकांना धडकी भरते। 2019 ते 2021 या 3 वर्षांमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले। या 3 वर्षांच्या काळामध्ये अनेकांच्या काळ्या आठवणी आहेत, पण आता पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय आणि त्यामुळे सध्या मेडिकल क्षेत्रामध्ये चिंता व्यक्त केली जाते। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात पुन्हा कोरोनाचं संकट। मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह 2 रुग्णांचा मृत्यू। एकीकडे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पुन्हा वाढायला लागले, तर दुसरीकडे मुंबईसह देशाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। कारण मुंबई महापालिकेच्या KEM रुग्णालयात 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। दरम्यान या दोघांचाही मृत्यू इतर गंभीर आजारांमुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे। कोरोना पॉझिटिव्ह 13 वर्षीय मुलीचा आणि 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा आहे। रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे नसून सहव्याधीमुळे झाल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे। महिलेचा कर्करोगामुळे तर मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाल्याचं KEM प्रशासनाचं म्हणणं आहे। रुग्णांच्या मृत्यूपूर्व चाचणीत कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट आहे। कोविडच्या प्रोटोकॉलनुसार मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले। मृतदेह कोविड बॅगमधून देण्यात आल्याची रुग्णालय प्रशासनानं माहिती दिली आहे। महापालिका आरोग्य विभाग असेल किंवा राज्य सरकारचा आरोग्य विभाग असेल, याच्याशी मी स्वतः चर्चा करेन आणि याच्यावर राज्य सरकारची भूमिका आरोग्य खातं मांडेल, त्यांना तशी मी विनंती करेन। आता ही सुरुवात आहे। ह्या बिगिनिंगला जर आपण थांबवू शकलो नाही तर पुढे हे गंभीर स्वरूप येईल। म्हणून तातडीची बैठक सरकारने घ्यावी, या संदर्भातली संपूर्ण स्वयंस्पष्ट माहिती जनतेपर्यंत द्यावी की खरंच आहे की वस्तुस्थिती काय आहे, ही लोकांच्या पुढे झाली पाहिजे। लोकांमध्ये अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण पुन्हा निर्माण होईल, यासाठी सरकारने सावध राहून त्यावर निर्णय घेतला पाहिजे। गेल्या आठवड्याभरापासून सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मात्र सध्या जगभरात सापडत असलेले व्हेरियंट हे सौम्य स्वरूपाचे आहेत, त्यामुळे पुन्हा महामारीची शक्यता नाही असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 11,000 होती। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंगापूरमधल्या कोरोना रुग्णांची संख्या 14,200 पर्यंत वाढली। सिंगापूरमध्ये दररोज रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 30% वाढली आहे। चीन आणि थायलंडमधील सरकार सुद्धा कोविडबाबत सतर्क आहे। आशियातल्या इतर भागात कोरोना पसरण्याचा धोका आहे। भारतातून सिंगापूर हाँगकाँगला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे। त्यांच्याकडून कोरोना विषाणू परत येण्याची शक्यता आहे। गेल्या 3 वर्षात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सर्वांना विसर पडलाय, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीमध्ये मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे या सर्व सवयी पुन्हा लावून घेणं आवश्यक आहे। कारण या आधीच्या कोरोना लाटेचे सर्व जगाला मोठे परिणाम भोगावे लागले होते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।